पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. अंकल हे घ्या, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. कमाल कमाल आउटस्टँडिंग. कमाल कमाल आउटस्टँडिंग. वाव वाव. कॅश हे घे, तिळगुळ घ्या आणि गोड. ऐका ना, प्रभास कधी येणार आहे? येणार हा मुली येणार. काय लहान आहे, लहान आहे. ठीक आहे, शांत हो. नाही पण खरंच प्रभास राहिला कुठे? संगमनेरला तर गेला नसेल. संगमनेरला? नाही 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 नाही, सॉरी, संगमनेरला कशाला जाईल? आता संगमनेरच इथे आलाय ना. हो ना. आम जस्ट किडिंग. छान आहे. काय किडिंग मस्त आहे. तेव्हा फोन करून बघ ना. फोन लावणार जरा. त्याला फोन लावतो, उचलतच नाहीये. मला ताईसारखं असंच नाही द्यायचंय. माझ्या पद्धतीने, स्पेशल पद्धतीने द्यायचंय माझ्या जानूला. माझं दिल कसं देऊ पण? पण तिळाचे लाडू सुपर्ब विना सुपर्ब है ना अंकल? हो, फारच कमाल आहे, फारच. तू नाही बनवत तिळाचे लाडू? मला ना खूप कामं असतात. हा, हॅपी मकर संक्रांत. हॅपी मकर संक्रांत. अगं ए मॅड मुली, असं कोणी विश करतं का? घाबर पडले ना मी. अगं ए, माझी चप्पल पण तोडलीस तू. आता अशा फाटक्या चप्पलीने जाऊ का मी प्रभास समोर? कशाला टेन्शन घेते? अगं हे बघ, इथून अशी बाहेर गेलीस ना की तिकडे चप्पल रिपेअर करणार आहे. त्याच्याकडे जाऊन दुरुस्त करून घे ना. आणि सणाच्या दिवशी एवढी चिडचिड करतात का? तू ये मग माझ्या बरोबर दुरुस्त करायला. मी कशाला येऊ? माझे शूज ओके. माझे तुटलेत ना, पण तुला यावंच लागेल. आणि नुसतं यावं नाही लागणार, माझी चप्पल दुरुस्त होईपर्यंत तिथे थांबावं लागेल. आणि तुझ्यामुळे तुटली आहे ना माझी चप्पल, मग पैसे सुद्धा तूच भरायचेस. माझ्याकडे सुट्टे नाहीयेत, अशी कारण नको आहेत मला. जस्ट गेट लॉस्ट. ए लॉस काय लॉस? तू लॉसशील, मी हरवणार नाही, कळलं ना बावळट. वा, सुंदर, मस्त, छान म्हणता दोघी. हे उभाडसा जा तिच्या बरोबर बाहेर. मी कशाला जाऊ? मी नाही जाणार अजिबात. अगं असं काय करतेस उभाडोसा? लहान मुलांचं मन मोडू नये. लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात. ठीक आहे,
जाते मी. चल बाळा चल. तुला उचलून घेऊ का? चल. चल. आता काय झालं? अय्या प्रवास. प्रभास. हाय हाय प्रवास. काय काय तुम्ही दोघी इथे काय करताय? चला रिहर्सलला चला, आतमध्ये चला. अरे तिथे काय झालं ना, आम्हाला ना जरा मोकळी हवा हवी होती. थोडं मोकळ्या वातावरणात फिरायचं होतं आम्हाला, म्हणून आम्ही इकडे आलोय. मोकळी हवा का? आत तुला सफोकेशन होतंय? मस्त मस्त मस्त. उर्मी, मी काय म्हणतोय, तुला आज सफोकेट होतंय. बापरे, मस्त मस्त. तिला सफोकेटचा अर्थ समजत नाहीये. तिला वाटतं तू जोक करतोय. जोक. उर्मी, मी तुला विचारलं की तुला आत घुसमटल्यासारखं होतंय का? ए नाही रे, सगळं व्यवस्थित आहे, एकदम व्यवस्थित आहे. सोप मस्त आहे. बरं ऐक ना, तू हो पुढे, आम्ही येतो मागून. अरे तिळगुळ आणलेत वीणाताईने सगळ्यांसाठी. संपती ना ते. जा तू जा जा. आम्ही येतो, आम्हाला जरा मोकळी हवा हवी आहे ना. चल ऐका ना, आपल्याला रिहर्सल उर्मी. वीणा, याला सांगा मला लाडू द्यायला. वीणा, तिला सांग की लाडू लिमिटेड आहेत, प्रत्येकी 2-2च आहे. वीणा, मग असे मोजून मापून लाडू दिले तर गोड बोलणं पण असं मोजून मापून होईल ना, हो की नाही? अरे हे काय लॉजिक आहे? खा ऐक ना, मी भरपूर लाडू आणले, तू खा ना, बिंदास खा. सांग त्याला दे म्हणून. ए मला लाडू दे. हे रे. घे घे घे. तसंही तुझं पोट भरतं का कधी? ते खा का, मला एक दे ना लाडू. अरे असं का करतेस? दे ना एक लाडू. कमाल लाडू झाले, एकदम. हा ना? हा. नाही, असं कसं करायचं? आता प्रत्येकाचा विचार करायचा असतो, कळलं? हा. ऐक, ते तिकडे क्रीम ठेवला बघ, क्रीम ठेवला. हा, ते तू क्रीम आण, मी लाडू सांभाळतो. लागेल लागेल लागेल. काय 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 काय? नाही नाही नाही, असं नाही चालत. ओके 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 लाडू दे. ओके ओके लाडू दे. ओके. तू हे सांभाळ. काय करतेस? लाडू खाल्ले. बरोबर आहे. तुला कळलं ती काय बोलली ते? तिला मिळाली तर सगळे संपले. नाही, फक्त फवारा दिसत नाही. काय चाललंय? अरे काय चाललंय? हा, शांत. मला एक लाडू द्या. अंकल थांब रे. हे चिका, त्या उर्मीला काय झालंय? ती उभा डोसा सोबत बाहेर गेली. अरे ती उर्मीची खासियत आहे रे, तू नको लक्ष देऊ तिच्याकडे. वीणा, हाय. हाय. मला उर्मीने सांगितलं तू सगळ्यांसाठी तिळगुळ आणलेत ते. दे याच्याकडे याच्याकडे. दे दे, चल अजय दे. एक गोजी दे ना डबा. दे दे, चल. अगं दे. देते. तुम्ही सगळे लाडू संपवलेत? खा तू सगळे लाडू संपवलेस? अगं वीणा, किती कमाल झाले होते ना लाडू. मला कळलंच नाही मी किती खाल्ले लाडू. म्हणजे माझ्यासाठी एकही लाडू शिल्लक नाही. हा, राईट. सॉरी, पण मी भरपूर लाडू आणले होते खरंच सगळ्यांसाठी. मला मिळाला का? नाही. सॉरी, पण मी नाही ठीक आहे वीणा, सोड ना, सोड. प्रभास, डोंट वरी, मी आहे ना.
मी करते ना ऑनलाईन ऑर्डर. अँड यू नो ना, तुला जे हवं ते तुला मिळायलाच पाहिजे की नाही. कॅश ऐक ना, मला ना हे ऑनलाईन तिळगुळ खाण्यात काही इंटरेस्ट नाही आहे. मला फक्त वीणाने आणलेले तिळगुळ खायचे होते. बट इट्स फाईन, कारण तिने माझ्यासाठी ठेवलाच नाही. प्रभास वीणाने सगळ्यांना तिळगुळ दिले, पण मला नाही दिले. हा ठीक आहे ना, नो वरीज. मला काहीच करायचं नाही. मला मकर संक्रांत सुद्धा सेलिब्रेट करायची इच्छा नाहीये. मी फक्त रिहर्सल करणार आहे. ओके बाय. प्रभास ऐकत सोड ना अंकल, हे घे. क्या है ये? वीणा. नाही मी गुड 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 गुड. म्हणजे आमच्या सगळ्यांसोबत राहून तू पण मस्करी करायला शिकलीस तर. नाही अच्छा अच्छा हा अच्छा. गुड गुड ऍक्टिंग. हा जमतंय. प्रभास तो डबा अहो मी वीणा, आता ओव्हर ऍक्टिंग करतेस तू. हा हे बघ, मला आवडलंय. तू जे सरप्राईज दिलेस ना ते मला आवडलंय. हो आता बघ अजय, आता यातले सगळे लाडू आता मी एकटा संपवणार आहे आणि तुम्ही फक्त बघत बसणार आहात. प्रभास यार तू मेरा भाई है ना. हाँ? नाही प्लीज त्याने सगळे खाल्ले. मला एक लाडू दे. नाही. अरे ब्रो, अरे काय झालं? खा ना, खा लाडू खा आणि आम्हालाही दाखव स्पेशल लाडू कसा दिसतो ते. नाही म्हणजे खरंच स्पेशल आहे, पण लाडू नाहीये. म्हणजे खरंच मी चिकप प्रभास मी खरंच नाही केलं हे. कमाल आहे. नाही वीणा, खरंच कमाल आहे. मी आजपर्यंत ना फक्त गोल आकाराचा तिळगुळाचा लाडू बघितला होता, पण हा मी ना पहिल्यांदाच बघतोय. प्रभास मी खरंच सांगते, मी नाही ठेवला तो डबा तुमच्या गिटार जवळ. मग कुणी ठेवला? मला नाही माहिती. वीणा, म्हणजे आपण इथे सगळे मिळून मिसळून वागतो, मी समजू शकतो. म्हणजे मर्यादेच्या गोष्टी करणाऱ्या मुलीकडून मला हे कधीच अपेक्षित नव्हतं. हे बघ, आपल्या बँड मधले सगळेजण ना एकमेकांशी फक्त आणि फक्त निखळ मैत्रीच्या नात्याने वागतात. अगं दॅट्स इट. हो असं काय बोलताय तुम्ही? मी सुद्धा सगळ्यांशी मैत्रीच्याच नात्याने वागते. हे बघा, तुम्ही ना माझ्याबद्दल प्लीज काहीतरी गैरसमज करून घेऊ नका. मला नाही माहिती हे कोणी केलंय. कसं शक्य आहे वीणा? सांग ना, कसं शक्य आहे? मला सांग, तुझ्याशिवाय इथे कुणी आणले होते लाडू? हा बरं, आणले ते आणले. तू माझ्यासाठी हा हार्ट शेपचा लाडू आणलास. वीणा ग, माझं सोड ग, माझं सोड. तुझ्या बाबांना कळलं तर त्यांना काय वाटेल? हा आणि मी तर त्यांना प्रॉमिस देऊन बसलोय. अहो तुम्ही कुठला विषय कुठे नेताय? आणि मी काही केलं नसताना ना तुम्ही असं प्लीज माझ्याशी बोलू नका. वीणा ऐक ना. हे बघ, सिंपल आहे. आपण ना जर चूक केली असेल ना तर ते आपण शांतपणे मान्य करून टाकावी. अगं उगाच नाही. ऐक ना, मी तुझी हे कोणी दिलं तुला? कोणी दिलं? ताई तू दिलंस ना? उर्मी मी नाही. यार काय अर्थ आहे याला ताई? मला द्यायचं होतं ना सरप्राईज प्रभासला. मला द्यायचा होता हा लाडू तुला. केवढ्या मेहनतीने बनवला होता मी हा लाडू. किती कष्ट घेतले होते मी हा लाडू बनवायला तुझ्यासाठी प्रभास. उर्मी, तू चुकतीयस. हा लाडू नाहीये, हार्ट आहे, हार्ट. माहितीये मला, मीच बनवलंय ते तुझ्यासाठी. मला वाटलं होतं मी तुला छान सरप्राईज देईन, तू खुश होशील, आणि सगळं बिघडलं त्या उभ्या डोशामुळे. तिच्यामुळेच ना माझ्या सगळ्या मेहनतीवर पाणी फेरलंय. बघतेच तिला असं. आता कळलं?
मी ना माझ्या मर्यादा राखूनच आहे, समजलं? हे बघ वीणा, हे बघ, मला एवढंच माहिती होतं की तू लाडू आणले, त्यामुळे माझा गैरसमज होणं स्वाभाविक आहे. हा, हे बघ, मला नाही वाटत माझी काय चूक आहे. मी माझ्या जागी करेक्ट आहे. तुम्ही खरंच खूप हट्टी आहात. आह, नाही नाही, जिद्दी नाही, हट्टीच आहात. अरे वीणा, 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 मला आधीच माहित होतं की हा लाडू तू आणलेला नाहीयेस. वीणा, अगं, जी मुलगी साध्या आधारासाठी सुद्धा दुसऱ्या मुलाचा हात पकडत नाही, ती असं करणं शक्यच नाहीये. तुझा स्वभाव किती साधा आणि सरळ आहे मला चांगलंच माहिती आहे. म्हणूनच मला तुझ्याबद्दल आदर वाटतो. मला ना डबा उघडल्याच कळलं होतं की हे काम तुझं नक्कीच नाहीये. हो, पण मग तेव्हाच का नाही बोललात? एवढं का ताणून धरलत? मी मुद्दाम केलं. पण का? वीणा, कारण बोला. वीणा, कारण हा, काय कारण आहे सांगा, मला पण सांगा. वीणा, कारण बोला ना. वीणा, मला तुझ्याशी भांडायला आवडतं. वीणा, वीणा, चिडू नकोस ना. हे घे, हे घे, हे घे, हे घे तिळगुळ. गोड गोड बोल. नुसतं गोड गोड बोल. हा, नुसतं गोड गोड बोल. वीणा, चिडू नकोस ना. हे बरं, चल आपण ना पतंग उडवायला जाऊया. हा, काय नको, तुम्हीच उडवा पतंग. अगं चल ना वीणा. उंच आकाशात त्या पतंगासोबत तुझ्या नाकावरचा राग पण आपण सोडून देऊया. चल ना वीणा, वीणा. फक्त तुझाच मनोहर. हे काय हे? माझा विश्वासच बसत नाहीये. शैलजा सदावर्ते पैसा सोडून दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करू शकते. करायची. भूतकाळ झाला. मग त्या भूतकाळाला आपण वर्तमानात आणूयात. कुठे राहतो हा माणूस? हा तिळगुळ जिथून आलाय ना, तिथे संगमनेर. ओ हो, अच्छा, म्हणजे म्हणून संगमनेरचं नाव काढल्यावर आत्ताला एवढा राग येतो. नुसता राग नाही, भयानक राग. अत्यंत महत्वाची गोष्ट आपल्या हाती लागली बाबा. शैलेश सदावर्ते. आता याचा फायदा कसा घ्यायचा ते आपल्या हातात आहे. येस. मनोहर जोगळेकर बद्दल डिटेल्स मिळणार. काही काळजी करू नकोस. अरे, संगमनेरला आपलं गेस्ट हाऊस आहे ना, त्याच्या केअरटेकरला फोन करतो आणि अख्खी कुंडली काढतो त्या मनोहरची. आणि त्यानंतर आपलं खरं काम सुरू होणार. त्या मनोहरचा खूप राग येतो ना आत्याला. भयानक म्हणलं ना तुला. मग असं काहीतरी करायला हवं ज्याने तो मनोहर रोज आत्याच्या समोर येईल, ज्यामुळे ती बिथरेल, तिच्या डोक्याला ताप होईल, तिचं कशातच लक्ष लागणार नाही. त्यामुळे काय होईल, बिझनेस मधलं तिचं लक्ष हळू हळू हळू, आणि मग ऑटोमॅटिकली बिचाऱ्या प्रभासवर अख्ख्या बिझनेसची जबाबदारी येऊन पडेल. आणि अनुभव नसलेला प्रवास बिझनेसची वाट लावेल. नाही लावली तर आपण लावू. सरपोतदारांना हाताशी घेऊन शैलजा सदावर्तेच्या बिझनेसला नाही टाळं लावलं ना, तर नाव नाही लावणार मिहीर सदावर्ते म्हणून. आता फक्त तुम्ही एक काम करा. उद्या तुम्ही त्या मनोहरला भेटा, एकट्यानं भेटा. आणि नुसतं भेटू नका हा, मग काळजीने भरलेल्या मोठ्या भावासारखं भेटा.
ज्याला आपल्या बहिणीची तिच्या एकटेपणाची खूप काळजी वाटते. तर बघच मी काय करतो ते. तिळगुळ घ्या आणि कडू व्हा.